एका छोट्याशा गावात शांततेचं भासमान वातावरण. एक चर्च जिथे प्रार्थनेऐवजी गुन्ह्यांची कबुली दडलेली आहे. आणि एक गुन्हा जो काळाच्या पायऱ्यांखाली गाडला गेला होता. ज्याचं नाव कुणी घेत नाही, ज्याची आठवणही कुणी ठेवत नाही, पण ज्याचा प्रभाव अजूनही प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक सावलीत जिवंत आहे. ही कथा आहे सत्य शोधणाऱ्या एका माणसाची, विवेकची, ज्याचं ध्येय आहे न्याय देणं, ज्याचं शस्त्र आहे प्रामाणिकपणा. किती लोक होते? कोण होतो गुन्हेगार? आणि सर्वात मोठा प्रश्न, कोण होती रेखा? ही फक्त मर्डर मिस्ट्री नाही, ही आहे भावनांची, फसवणुकीची आणि पश्चातापाची कहाणी. तर चला उलगडूया ही रहस्यमय कथा, जिथे प्रत्येक उत्तराबरोबर नवे प्रश्न उभे राहतात. वेलकम टू द मिस्ट्री दॅट नेव्हर रिअली डाईड. चित्रपटाची सुरुवात होते दोन मित्रांपासून. त्यातील पहिला मित्र दुसऱ्या मित्राला सांगतो, तुला माहिती आहे का, माझे वडील चित्रपटामध्ये काम करतात. पण दुसऱ्या मित्राला नीट माहिती असतं की त्याचे वडील फिल्म्समध्ये काम करत नाही. म्हणून तो विचारतो, तुला कसं कळलं? त्यावर तो सांगतो की काल रात्री मी माझ्या वडिलांना ॲक्टिंग करताना पाहिलं. तो सांगतो, काल रात्री मी घरी एकटाच होतो आणि जोरदार पाऊस पडत होता. तेव्हा माझे वडील आणि आणखी 4 लोक चटईमध्ये कोणाला तरी घेऊन जात होते. हा सीन 1995 सालातला होता. त्यानंतर कथा वर्तमान काळात येते, जिथे आपण विवेकला बघतो. विवेक हा पोलीस इन्स्पेक्टर आहे, पण सध्या त्याच्यावर जुगार खेळण्याचे आरोप लागले आहेत आणि म्हणून तो काही महिन्यांसाठी सस्पेंड झालेला आहे. त्यामुळे तो सध्या आपल्या वडिलांसोबत राहतोय. त्याला एक गर्लफ्रेंड देखील आहे आणि जी पत्रकार आहे. पुढच्या सीनमध्ये आपण राजन नावाच्या व्यक्तीला पाहतो. राजनबद्दल आपल्याला कळतं की त्याच्या घरी कुणीच नाही. त्याचा मुलगा त्याच्याशी नीट बोलत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या ड्रायव्हरला घेऊन कुठेतरी निघतो. रस्त्यात तो खूप दारू पितो आणि नंतर आपल्या ड्रायव्हरला सांगतो, मला इथेच सोड. आणि मग राजन जंगलात चालत जातो. त्याचा ड्रायव्हर तिथेच थांबून त्याची वाट पाहतो. आता पुढे आपण पाहतो की राजन शांतपणे एका झाडाखाली जाऊन बसतो. इथे आपण पाहतो की राजनची तब्येत अजिबात ठीक नाही, कारण त्याच्या तोंडातून रक्त येत असतं. त्यानंतर राजन आपला मोबाईल काढतो आणि व्हिडिओ कॅमेरा सुरू करतो, कारण त्याला काहीतरी रेकॉर्ड करायचं असतं. तो सांगतो की अनेक वर्षांपूर्वी त्याच्याकडून एक मोठी चूक झाली होती, ज्याचा पश्चाताप त्याला आजही होतो. तो सांगतो की जवळपास 40 वर्षांपूर्वी याच झाडाखाली त्याने एक मृतदेह पुरला होता. या कामात त्याच्यासोबत आणखी 4 लोक होते. एक होता विन्सेंट आणि दुसरा फ्रान्सिस. अजून एक माणूस होता, पण त्याच्याबद्दल राजन काही सांगत नाही. तो सांगतो की आम्ही चौघांनी त्या मुलीचा मृतदेह इथेच पुरला आणि निघून गेलो. मला वाटलं होतं की याचा शोध नक्कीच कुणाला तरी लागेल, पण कुणालाही काही समजलं नाही. जिला आम्ही पुरलं होतं ती सुमारे 18 ते 20 वर्षाची एक तरुणी होती आणि जेव्हा तिला पुरण्यात आलं तेव्हापासून तिचे स्वप्न आजपर्यंत मला पडतायत. हे सत्य समोर येणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला हे सांगू इच्छितो. राजनचा ड्रायव्हर कारजवळ त्याची वाट पाहत असतो आणि त्याचवेळी त्याला गोळी झाडल्याचा आवाज येतो. जेव्हा तो घटनास्थळी पोहोचतो तेव्हा तो पाहतो की राजनने स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केलेली असते. थोड्याच वेळात तिथे पोलीस पोहोचतात आणि विवेकचं पोलीस स्टेशन सर्वात जवळ असतं, त्यामुळे विवेकही घटनास्थळी पोहोचतो. थोड्याच वेळात वरिष्ठ अधिकारीसुद्धा तिथे येतात. त्यांच्या हातात फक्त एकच गोष्ट लागली होती, ती म्हणजे राजनचा मोबाईल, ज्यामध्ये त्याने आपला गुन्हा कबूल केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्याने स्पष्ट सांगितले होते की जिथे तो बसलेला होता तिथेच त्यांनी त्या मुलीचा मृतदेह पुरला होता. तेव्हा DYSP विवेकला म्हणतात, जर खोदकामात तिथे त्या मुलीचा सांगाडा सापडला तर हे प्रकरण एक मोठं हाय प्रोफाईल केस ठरेल. आणि जेव्हा देशभरात लोकांना याबद्दल समजेल तेव्हा हे प्रकरण संपूर्ण देशभरात वणव्यासारखं पसरू शकतं. विन्सेंटची परिस्थिती खूपच गंभीर होती, कारण राजनने आपल्या व्हिडिओमध्ये विन्सेंट आणि फ्रान्सिस यांचे नाव घेतले होते. फ्रान्सिस सध्या उपस्थित नव्हता, पण विन्सेंट मात्र प्रचंड तणावात होता. जणू त्याला या प्रकरणाबद्दल खूप काही माहिती आहे. यानंतर त्या जागेवर खोदकामाला सुरुवात होते. बरेच लोक तिथे जमा झालेले असतात आणि फॉरेस्ट विभागसुद्धा तिथे पोहोचलेला असतो. बराच वेळ खोदकाम केल्यानंतर तिथे पाणी साचायला लागतं आणि अद्याप कोणताही सांगाडा सापडलेला नसतो. थोड्याच वेळात विवेकचं लक्ष चटईकडे जातं, त्याच चटईकडे ज्यामध्ये त्या मुलीचा मृतदेह गुंडाळून पुरण्यात आला होता. विवेक स्वतः खोदकाम करायला सुरुवात करतो
आणि प्रत्येक गोष्ट नीट पाहतो आणि शेवटी त्यांना त्या मुलीचा सांगाडा सापडतोच. म्हणजेच राजनने जे काही सांगितलं होतं ते संपूर्णपणे खरं होतं. आणि जर राजनने खरं सांगितलं असेल तर याचा अर्थ विन्सेंट आणि फ्रान्सिस हे दोघंही या गुन्ह्यात सहभागी असतील. पण जर या सगळ्याचे कोणतेही पुरावे सापडले नाही तर विन्सेंट निर्दोष ठरेल. आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे तो सांगाडा पोहोचवण्यात आला होता आणि त्याची तपासणी करायची होती. रिपोर्ट आल्यानंतर हे समजतं की तो सांगाडा 18 वर्षाच्या एका मुलीचा आहे आणि तिच्या पायात पायल देखील होती. यानंतर पोलीस अधिकारी एक टीम तयार करतात आणि या टीममध्ये विवेकलाही सामील करतात, कारण विवेकने इथे अतिशय चांगलं काम केलं होतं. आता विवेक 1985मध्ये ज्या मुली गायब झाल्या होत्या त्यांच्याबद्दल माहिती काढू लागतो. तो त्यांच्या कुटुंबियांना ती पायल दाखवून विचारतो की ही पायल कोणाची आहे. असं विवेक अनेक दिवस करत राहतो, पण कोणालाही सांगता येत नाही की ती पायल नक्की कोणाची आहे. यानंतर विवेक एका वयोवृद्ध माणसाकडे जातो आणि त्याला पायल दाखवतो. ती पायल पाहून तो वृद्ध माणूस रडायला लागतो आणि म्हणतो की ही तर माझ्या मुलीची पायल आहे. विवेकला वाटतं की आता कदाचित हे प्रकरण लवकरच सुटेल, म्हणून दोघांचे DNA सॅम्पल घेऊन त्यांची जुळवणी केली जाते. पण रिपोर्ट निगेटिव्ह येतो, म्हणजेच तो वृद्ध माणूस खोटं बोलत होता. यानंतर विवेक विन्सेंटची चौकशी करण्यासाठी त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावतो आणि तिथे त्याची विचारपूस केली जाते. इथे विन्सेंट सांगतो, असंही तर होऊ शकतं की राजन मला अडकवण्यासाठी हे सगळं बोलत असेल, कारण तुमच्याकडे माझ्याविरुद्ध असा कुठलाच ठोस पुरावा नाही ज्यावरून तुम्ही मला गुन्हेगार साबित करू शकता. राजनने काहीतरी सांगितलं आणि तुम्ही लगेचच त्यावर विश्वास ठेवला, असं तर मुळीच होऊ शकत नाही. तो पुढे म्हणतो, जर तुमच्याकडे ठोस पुरावे नसतील तर तुम्ही मला अटकही करू शकणार नाही. विन्सेंट हे सगळं माध्यमांसमोरही बोलतो आणि आरोप करतो की पोलीस त्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान विवेकने आतापर्यंत 1985मध्ये मृत्यू पावलेल्या मुलींचा तपास केला होता, पण आता तो अशा लोकांची चौकशी करू इच्छितो ज्यांनी 1985मध्ये एखादी मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती. या चौकशीत त्याला चंद्रू नावाच्या व्यक्तीबद्दल माहिती मिळते, ज्याचा संबंध सिनेमा इंडस्ट्रीशी होता. चंद्रू सांगतो की त्या काळात सुपरस्टार मम्मुटी यांच्या सिनेमांमध्ये जे ज्युनियर आर्टिस्ट काम करायचे त्यांना मी घेऊन यायचो. त्याचवेळी मी एका मुलीला घेऊन आलो. तिच्या चेहऱ्यावर खूप तेज होतं आणि ती अभिनेत्री बनायचं स्वप्न घेऊन आली होती. ती मम्मुटीची मोठी फॅन होती. जेव्हा मी इथे तिला आणलं तेव्हा सर्वांना तिचं काम खूप आवडलं आणि एका रेकॉर्डिंग दरम्यान कदाचित माझ्याकडे ती एक फुटेजसुद्धा आहे ज्यामध्ये ती मुलगी स्पष्टपणे दिसते. त्या मुलीचं नाव होतं रेखा. यानंतर कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि आपल्याला रेखा दाखवली जाते. रेखा खरं तर एक ज्युनियर आर्टिस्ट होती आणि ती मम्मुटीची हिरोईन बनण्याचं स्वप्न घेऊन इथे आली होती. इथे तिला जे काही काम मिळायचं ते ती आनंदाने स्वीकारायची. तिला मम्मुटीच्या एका चित्रपटात नन म्हणून म्हणजेच सिस्टरचा एक बॅकग्राऊंड रोल मिळाला होता. आता विवेक 1985मध्ये रिलीज झालेल्या त्या चित्रपटाविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. तो यूट्यूबवर त्या चित्रपटाच्या संबंधितील व्हिडिओ देखील पाहत होता, जिथे त्याला काही रंजक तथ्ये समजतात. एक डायरेक्टर कमल सर रेखाविषयी काही सांगत होते. ते सांगत होते की एक रेखा नावाची मुलगी होती जिला मम्मुटीचा गंजा लूक बिलकुल आवडला नव्हता आणि ती जोरजोरात त्याच्यावर ओरडत होती. बहुतेक ती मम्मुटीला अशा भूमिकेत बघू इच्छित नव्हती. यानंतर विवेक वर्तमान काळातील कमल सरला भेटतो आणि त्यांच्याकडून त्या काळातील माहिती विचारतो. कमल सर सांगतात की रेखा जरी ज्युनियर आर्टिस्ट होती तरी तिची खूप मागणी होती. एकदा एका गाण्याचं शूटिंग चालू असताना ती मध्येच गायब झाली. त्यानंतर ती कधीच कुणाला सापडली नाही. त्यावेळी खूप लोकांनी तिला खूप सुनावलं होतं. पुढच्या सीनमध्ये आपण बघतो की चंद्रूचा मृतदेह एका नाल्यात सापडतो. सर्वांना वाटतं की चंद्रू सतत दारू प्यायचा म्हणून तो नाल्यात पडून मेला असेल, पण खरा गुन्हेगार म्हणजे विन्सेंट आहे हे आपल्याला समजतं. या घटनेनंतर कळतं की आता हे प्रकरण विवेक आणि त्याची टीम तपासणार नाही तर CBI या केसची सूत्र हाती घेणार आहेत. तसंच विवेकला या केसवरून हटवण्यात आलं आणि त्याची बदली ट्रॅफिक पोलीसमध्ये झाली. आता तो ट्रॅफिक कंट्रोल करत असतो आणि त्याच ट्रॅफिकमध्ये विन्सेंट जाताना दिसतो. तेव्हा हे समजतं की हे सगळं विन्सेंटचंच काम आहे. तेव्हा विवेक लगेचच एका डॉक्टरला भेटायला जातो, पण त्याचवेळी CBI ऑफिसर मुरली तिथे पोहोचतो. खरं तर आता मुरली आणि त्याची टीम ही केस इन्व्हेस्टिगेट करणार असते, पण रिअलमध्ये मुरली एक करप्ट ऑफिसर आहे आणि ही गोष्ट फॉरेन्सिक डॉक्टरला चांगलीच माहिती असते. म्हणून तो विवेकला बोलतो, जर तुला असं वाटत असेल की ही केस सॉल्व्ह व्हावी तर तुलाच हे करावं लागेल, कारण या लोकांच्या बसचं हे काहीच नाही.
पुढच्या दिवशी विवेकला पुन्हा कमल सरचा फोन येतो. ते त्याला एका यूट्यूब चॅनलविषयी सांगतात, जो त्या काळात फिल्म स्टारचे इंटरव्ह्यू घेत असे. त्या माणसाचं नाव मयप्पन असतं. विवेक लगेच मयप्पनला भेटायला जातो आणि त्याच्याकडून सगळी माहिती घेतो. मयप्पन सांगतो, त्या काळात मी असा होतो की मम्मुटीसुद्धा माझ्या प्रश्नांना उत्तर देत नसत. एकदा मी त्याला काहीतरी विचारलं होतं आणि तो रागावून निघून गेला होता. पण माझ्या फोटोग्राफरने एक फोटो घेतला होता आणि त्या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये रेखा देखील दिसत होती. जेव्हा विवेकने तो फोटो पाहिला तेव्हा त्याला लक्षात आलं की रेखाने जो ननचा कॉस्ट्यूम घातला होता तो खरा ननचा कॉस्ट्यूम होता, चित्रपटासाठी बनावट केलेला नव्हता. त्यामुळे तो जवळच्या चर्चमध्ये जातो आणि ॲन्सिस्टर स्टेफनीला भेटतो. तिथे स्टेफनी त्याला सगळी माहिती देते. ती सांगते की मी रेखाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होते. स्टेफनी सांगते, जर रेखाला खरंच संधी मिळाली असती तर ती नक्कीच एक स्टार बनली असती. ती पुढे सांगते की ती जवळच्या चर्चमध्ये नन होती आणि आमच्या शेजारच्या चर्चमध्ये एका चित्रपटात शूटिंग होणार होतं. त्या चित्रपटात मम्मुटी लीड रोलमध्ये होते. इथेच आम्ही पहिल्यांदा रेखाला पाहिलं. ती पण ननच्या कॉस्ट्यूममध्ये आली होती. ती मम्मुटीची खूप मोठी फॅन होती. जेव्हा मम्मुटी तिथं आले तेव्हा सगळे लोक त्यांना भेटायला धावू लागले. त्या गोंधळात रेखाचा ड्रेस फाटतो. ती ड्रेस शिवायला टेलरकडे जाते, पण टेलर बोलतो की त्याच्याकडे खूप काम आहे आणि सध्या तो ड्रेस शिवू शकत नाही. रेखाला काही कळेना की आता काय करायचं. तेवढ्यात तिला जवळच्या चर्चमध्ये एक नन दिसते. ती म्हणजे सिस्टर स्टेफनी असते. रेखा तिला सगळी परिस्थिती सांगते. तेव्हा सिस्टर स्टेफनी म्हणते, काही हरकत नाही, मी तुला एक ड्रेस देते, पण बदल्यात मला एक काम करून द्यावं लागेल. खरं म्हणजे स्टेफनीसुद्धा मम्मुटीची फार मोठी फॅन होती. ती म्हणते, जर तू मला उद्या मम्मुटीला भेटून दिलंस तर मी तुला नवीन ड्रेस देईल. हे ऐकून रेखा तयार होते आणि वचनही देते. पुढच्या दिवशी जेव्हा स्टेफनी रेखाला भेटायला येते तेव्हा रेखा सांगते, आता मम्मुटी सर शूटिंगमध्ये व्यस्त आहेत, त्यानंतर ते लंच करतील. यावर स्टेफनी म्हणते, माझे काही अडत नाही, मी मोकळीच आहे, मी कधीही त्यांना भेटू शकते. शेवटी रेखा स्टेफनीला सगळं सत्य सांगते. ती म्हणते, मी तुझ्याशी खोटं बोलले होते, मी एक ज्युनियर आर्टिस्ट आहे, माझं स्वतःचंही मम्मुटी सरांना भेटणं शक्य झालं नाही आणि या ड्रेससाठी मला खोटं बोलावं लागलं. पण हे ऐकून स्टेफनीला काहीच वाईट वाटत नाही. उलट त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी बनतात. दोघीही मम्मुटी सरांची वाट पाहू लागतात. या चित्रपटात रेखाला मम्मुटी सरांसोबत एका रेकॉर्डिंग दरम्यान छोटासा रोलही मिळतो. पण अचानक जोरदार पाऊस सुरू होतो. हे पाहून स्टेफनी रेखाला चर्चमध्ये घेऊन जाते. स्टेफनी सर्वांना ओळख करून देते की ही रेखा आहे, ही चित्रपटांमध्ये काम करते आणि खूप चांगली मुलगी आहे. सर्वांना ते पाहून वाटतं की रेखा खूपच साधीभोळी आहे. स्टेफनी रेखाला सांगते, इतका जोरदार पाऊस पडतोय, तू बाहेर जाऊ नकोस, आजची रात्र इथेच थांब, तुझ्या झोपायची व्यवस्था मी केली आहे. यानंतर सगळे मिळून जेवतात आणि मग झोपायला जातात. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सर्वजण उठतात तेव्हा सगळेच थक्क होतात, कारण चर्चमधून तिजोरीतलं खूप सगळं सोनं आणि पैसे गायब झालेले असतात आणि त्यासोबतच रेखाही गायब झालेली असते. म्हणून संपूर्ण चोरीचा संशय रेखावरच येतो आणि स्टेफनीवर देखील, कारण रेखाला इथे घेऊन आलेली तीच असते. स्टेफनी विवेकला सांगते, मला अजूनही कळत नाही की रेखाने असं का केलं, मला तिच्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं आहे, ती खरंच रेखाच आहे का हेही मला समजून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की विन्सेंटपर्यंत सगळ्या बातम्या पोहोचत होत्या. जसजसं विवेक सगळ्यांशी भेटत होता तसतशा सगळ्या बातम्या विन्सेंटपर्यंत पोहोचत होत्या. आता विवेक आपल्या गर्लफ्रेंडची मदत घेतो, कारण ती एक पत्रकार असते. म्हणून विवेक रेखासाठी एका बातमीपत्रात एक लेख छापू इच्छितो. त्यासाठी त्याची गर्लफ्रेंड तयार होते. यानंतर विवेकला काही लोकांविषयी कळतं जे काही दिवसांपासून राजनला ब्लॅकमेल करत होते. मग विवेक त्यांच्याविषयी माहिती मिळवतो आणि लगेचच त्या ठिकाणी पोहोचतो. तिथे त्याला समजतं की हे दोघं, ज्यांचे नाव विनू आणि गोपाल आहेत, राजनला ब्लॅकमेल करत होते आणि ते दोघंही मित्र असतात. इथे विनू विवेक सरला सगळी माहिती देतो. तो बोलतो, खरं तर आम्हाला एक गुपित माहिती आहे आणि आपण हे गुपित चित्रपटाच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं, जिथे विनू आपल्या मित्र गोपालला सांगतो की माझे वडील चित्रपटांमध्ये काम करतात. काल रात्री मी त्यांना 4 लोकांसोबत ॲक्टिंग करताना पाहिलं, ते कोणाला तरी सोबत घेऊन जात होते. पण जेव्हा गोपालने ही गोष्ट ऐकली तेव्हा कदाचित त्याला वाटलं की हे खरं असेल, पण त्याने चित्रपटात असा कुठलाही सीन बघितला नाही. तेव्हा त्याला कळलं की त्यांनी जे पाहिलं होतं तो खरं तर एक गुन्हा होता. विनूच्या वडिलांची बेबीची तब्येत खूप खराब असते, पण त्याने सगळं सांगून टाकलं असतं. तो सुद्धा त्यात सामील होता. वडिलांचंच नाव बेबी होतं. बेबीने सांगितलं, आम्ही चौघांनी मिळून त्या मुलीला पुरलं होतं, पण काही दिवसांनी बेबीचा मृत्यू होतो. हीच गोष्ट कारणीभूत ठरते की विनू आणि गोपाल राजनला ब्लॅकमेल करू लागतात.
आता विवेक ही सगळी माहिती ऐकून झाल्यावर तो ती सगळी गोष्ट SP सरांना सांगतो आणि बोलतो, विनू आणि गोपाल गवाही द्यायला तयार आहे. जर ही केस आपल्याकडे आली तर आपण हे सगळं सोडू शकतो. त्यावर SP सर बोलतात, मी वरती बोलून घेतो. तू विनू आणि गोपालला घेऊन ये. यानंतर विवेक त्यांना घेण्यासाठी जातो. पण जेव्हा तो तिथे पोहोचतो त्याला दिसतं की विनूने आत्महत्या केलेली आहे. त्याने गळफास लावून घेतलेला आहे आणि गोपालचा मृतदेह तळ्यात सापडतो. यामुळे ही केस आणखीनच गुंतागुंतीची बनते. पण विवेकला चांगलंच ठाऊक असतं की या सगळ्यांमागे विन्सेंटचा हात आहे. तेवढ्यात विवेकला समजतं की राजन सरने मरायच्या आधी विन्सेंट आणि फ्रान्सिसचे नाव घेतली होती. त्यांनी बेबीचं नाव घेतलं नव्हतं, कारण बेबी राजन सरच्या आधीच मरण पावला होता. विवेकने आधी फ्रान्सिसबद्दल बऱ्याच ठिकाणी चौकशी केली होती, पण त्याला काहीच माहिती मिळाली नव्हती. पण आता त्याला अखेर फ्रान्सिसबद्दल कळलं. विवेक एक फोटो घेऊन फ्रान्सिसकडे जातो आणि म्हणतो, हा फोटो तुमचाच आहे ना? आणि 1985मध्ये तुम्ही असं काहीतरी केलं होतं, ज्यामुळे मी आज इथे आलो आहे. तेव्हा फ्रान्सिस विवेकला सगळी गोष्ट सांगतो. तो म्हणतो, हो, मला त्या काळातील सगळी गोष्ट माहिती आहे. आणि फ्रान्सिस पुढे सांगतो, हा गुन्हा आम्ही चौघांनी मिळून केला होता. पण या सगळ्यामागचा खरा गुन्हेगार कोण आहे हे मी तुम्हाला सांगतो. तेव्हा फ्रान्सिस एका चर्चबद्दल सांगतो. त्या चर्चमध्ये स्टेफनी सिस्टरही होती आणि तिथेच पुष्पा नावाची एक बाई काम करत होती. ती चर्चमध्ये कामवाली म्हणून होती. अजून एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं बक्काचंद. बक्काचंद चर्चमध्ये काम करायचा आणि चर्चचे ओनर त्याच्यावर खूप विश्वास ठेवायचे. डोनेशनमधून चर्चला जे पैसे मिळायचे ते बक्काचंद तिजोरीत ठेवायचा, पण ते ठेवताना तो थोडे थोडे पैसे चोरून घेत असे. एक दिवस पुष्पाने हे सगळं करताना पाहिलं आणि तेव्हा तिने आपलं तोंड बंद ठेवावं म्हणून बक्काचंदने तिलाही पैसे दिले. याच निमित्ताने त्यांची ओळख झाली आणि हळूहळू ते एकमेकांच्या खूप जवळ आले. यानंतर ते दोघं मिळून चर्चमधल्या अनेक वस्तू आणि पैसे चोरू लागले. पण पुष्पाने एक मोठा प्लॅन आखलेला होता. ते बक्काचंदला सांगते, आपण अजून मेन तिजोरीपर्यंत पोहोचलेलो नाही, जिथे सगळे मुख्य पैसे ठेवलेले आहेत. खरं तर दोघे मिळून ही मेन तिजोरी लुटून तिकडून पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यामुळे पुष्पाने त्या मुख्य तिजोरीसाठी साबणाने एक बनावट चावी तयार केली. ती चावी तयार झाल्यानंतर ती योग्य वेळेची वाट पाहत होती. तेव्हा स्टेफनी सिस्टरकडून पुष्पाला कळतं की रेखा नावाची एक मुलगी चर्चमध्ये येणार आहे आणि ती आज रात्री इथेच थांबणार आहे. पुष्पाला वाटलं की हीच ती योग्य वेळ आहे तिचा प्लॅन अंमलात आणण्याची. रात्री जेव्हा सगळे लोक जेवायला बसले होते तेव्हा पुष्पाने त्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या. सगळ्यांनी ते जेवण खाल्लं, पण एकटी रेखा होती जिने ते जेवण खाल्लं नव्हतं. पण पुष्पाला रेखाला साईडला करायलाच हवं होतं. त्यामुळे रात्री जेव्हा रेखा झोपलेली असते तेव्हा पुष्पा अचानक तिच्यावर हल्ला करते आणि तिचा खून करण्याचा प्रयत्न करते आणि दुर्दैवाने पुष्पा त्यात यशस्वी होते. तिने रेखाचा खून केला. आता प्रश्न होता त्या बॉडीला ठिकाणावर लावण्याचा. बेबी आणि बक्काचंद ही दोघं मिळून ती बॉडी दफन करण्यासाठी नेत असतात. तेव्हाच फ्रान्सिस आणि राजन हे दोघं सगळं बघून घेतात. पण त्यांना पैसे देऊन गप्प बसवलं जातं आणि धमकी दिली जाते की जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर ह्या केसमध्ये आम्ही तुम्हालाही गुंतवून टाकू. म्हणून त्यांना ती गोष्ट मान्य करावी लागते. नंतर ते त्या मृतदेहाला एका जंगलात नेतात आणि एका झाडाखाली दफन करून टाकतात. पण त्याचवेळी त्यांनी पाहिलं की रेखाची अजूनही श्वास सुरू होता आणि तिचे पाय हलत होते. असं असूनही तिच्या बॉडीला त्यांनी जिवंत असताना जमिनीत गाडून टाकलं. पुढे आपण पाहतो की विन्सेंटची बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिचं नाव एलिस आहे. हॉस्पिटलमध्ये एलिसकडे काही फुलं येतात ज्यावर लिहिलेलं असतं, गेट वेल सून पुष्पम. याचा अर्थ एलिस म्हणजेच पुष्पा आहे. त्यानंतर बक्काचंद आणि पुष्पा दोघेही फरार होतात. रेखाची बॉडी दफन करण्यात आलेली असल्यामुळं सगळ्यांना वाटतं की रेखानेच त्या पैशांची चोरी केली आहे. या सगळ्या गोष्टी विवेक आपल्या ऑफिसरना सांगतो. तो सांगतो की एलिस आणि विन्सेंटचं खरं नाव बक्काचंद आणि पुष्पा आहे आणि त्यांनी मिळूनच रेखाचा खून केला होता आणि चर्चचे सगळे पैसे चोरले होते. पण इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे जे स्केलेटन सापडलं होतं ते खरंच रेखाचं आहे का हे अजून सिद्ध झालेलं नव्हतं. जर हे सिद्ध झालं की ते रेखाचं स्केलेटन आहे तरच आपण विन्सेंट आणि एलिसला अटक करू शकतो. पण या सगळ्या गोष्टी घडण्याआधीच विवेकचा एक ट्रक अपघात होतो. हा अपघात विन्सेंटनेच करवलेला असतो. विवेकला गंभीर दुखापती तर होतात, पण तो पूर्णपणे बरा होतो. तेवढ्यात विवेकच्या गर्लफ्रेंडने जो आर्टिकल छापून दिलेला असतो आणि त्या आर्टिकलच्या आधारे जगदीश नावाचा एका ॲक्टरचा फोन तिच्याकडे येतो. मग विवेक आणि त्याची गर्लफ्रेंड जगदीश नावाच्या त्या ॲक्टरला भेटायला जातात. जगदीश सांगतो की त्या काळात
मी माझी पहिली फिल्म करत होतो. मी एक स्ट्रगलिंग ॲक्टर होतो आणि रेखाकडून मला एक पहिलं लेटर आलं होतं, ज्यात तिनं माझ्या कामाची खूप तारीफ केली होती. ज्याच्या उत्तरात मी तिला थँक्यू लिहिलं आणि अशा प्रकारे रेखाचे अनेक पत्र मला येऊ लागली. ती मला पत्रात भाऊ म्हणून म्हणायची आणि मी सुद्धा तिला बहीणच म्हणायचो, असं विवेकला जगदीश सांगतो. रेखाकडून येणाऱ्या लेटरचं ठिकाण विवेकला समजून जातं. ते सगळे कन्याकुमारीहून येत होते. मग विवेक ताबडतोब कन्याकुमारीला पोहोचतो. तिथं तो एका स्त्रीला भेटतो आणि ती स्त्री दुसरी कोणी नसून रेखाची सखी बहीण असते. ती मग एक फ्लॅशबॅक स्टोरी सांगते. स्टोरी जाते 1984मध्ये, जेव्हा त्यांचं कुटुंब नुकतंच कन्याकुमारीला राहायला आलं होतं. तेव्हा रेखाला सिनेमा पाहायची खूप आवड होती. मम्मुटीच्या फिल्म्स पाहून ती तर त्यांची फॅनच बनली होती. यातूनच ती इतर स्टारच्या फिल्म बघायला लागली. अशाच वेळी तिनं जगदीश नावाच्या ॲक्टरला एक लेटर लिहिलं आणि तिला त्याचं उत्तरही आलं. पण हे लेटर तिच्या वडिलांना समजलं आणि त्यांना खूप राग आला. त्यांनी रेखाला एक जोरदार थोबाडीत मारली. रेखाला खूप राग आला आणि ती घर सोडून निघून गेली. त्यानंतर ती कधीच परतली नाही. वडिलांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती कधी सापडलीच नाही. हे सगळं ऐकून विवेक त्या बहिणीला एक पायल देतो. ती रेखाची पायल होती. दुसरीकडे आपल्याला कळतं की एलिस उर्फ पुष्पाचं सगळं सत्य उघडकीस आलं आहे. हे सगळं तिला सहन होत नाही आणि ती आत्महत्या करते. आणि मग पुढच्या दिवशी सगळे ऑफिसर मिळून विन्सेंट उर्फ बक्काचनच्या घरी जातात त्याला अटक करण्यासाठी. कारण आता सगळं सत्य समोर आलं होतं. सगळ्यांना कळून चुकलं होतं की या सगळ्या गुन्ह्यांमागे विन्सेंटचाच हात आहे. त्याच्या विरुद्धचे सगळे पुरावेही अगदी स्पष्ट होते. फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे ऑफिसर काही स्केलेटन तपासण्यासाठी ठेवतात आणि मग पुन्हा एकदा रेखाच्या अस्थी दफन केल्या जातात. तिला श्रद्धांजली वाहिली जाते. शेवटी विवेक रेखाच्या बहिणीकडे जातो आणि म्हणतो, माझ्याकडे रेखाची एक अमानत आहे. तो तिला मम्मुटीचा ऑटोग्राफ असलेला एक फोटो देतो. हीच गोष्ट रेखासाठी खूप जास्त स्पेशल होती आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. कधीकधी सत्य फार खोल गडद अंधारात लपलेलं असतं आणि ते उघडण्यासाठी लागतो विवेकसारखा एखादा झगझगत राहणारा दिवा. रेखा एक नाव जे विस्मृतीत गेलं होतं, एक आवाज जो कोणी ऐकलाच नव्हता, पण आज तिच्या आत्म्याला न्याय मिळाला. जे गुप्त होतं ते उघडलं गेलं, जे दडपलं गेलं होतं ते हुंकार बनून बाहेर आलं आणि ज्या पायऱ्यांवर अन्यायाचे पाय उमटले होते त्या पायऱ्यांवर अखेर न्यायाचा पहिला पाऊल पडला. ही फक्त एका खुनाची कथा नव्हती. ही होती श्रद्धेची फसवणूक, विश्वासघाताचा हिशोब आणि एका भावनिक वचनाची पूर्णता. कारण काही गोष्टी काळ कितीही पुढं गेला तरी विसरता येत नाही आणि काही प्रश्न कितीही जुने असले तरी त्याचे उत्तर मागणं थांबत नाही. आणि म्हणूनच कुठेतरी कोणीतरी अजूनही शोधतंय सत्य, न्याय आणि शांती. तर मंडळी, तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला? कोणत्या इतर प्रकारच्या चित्रपटांची तुम्हाला आवड आहे? तुमच्या विचारांना वाट मोकळी करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. रहस्यमय, रोमांचक आणि विचार प्रवृत्त करणाऱ्या अधिक कथा जाणून घेण्यासाठी चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करा आणि आगामी प्रवासासाठी तयार राहा.